एखाद्या वेळी आपलं जे कर्तव्य टाकायचं ते करायचं. आमची पाहिजे काय तुमची पाहिजे काय. मोठं प्रेशर येऊ दे, पाणी अगदी अर्धा तास पण पाणी येत नाही आणि आम्ही वेळेत येऊ दे म्हणते. पाणीपट्टी भरपूर घेतात का नाही, मग पाणी का देत नाहीत लोकांना. नागरिकांचं हाल व्हायला ना पाणी नाही त्यामुळं. एवढंच आमची मागणी आहे की पाणी आम्हाला वेळेवर मिळावं, बाकी काही नाही. मतदानाच्या वेळी तुम्ही कसं प्रत्येक वेळी जण येऊन व्यवस्थित सांगून जाताय, तसं इतर वेळी तुम्ही का काळजी घेत नाही. नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सध्या या महापालिका क्षेत्रामध्ये पाण्याची टंचाई वाढलेली आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरिकांना पाणी मिळत नाहीये. त्यामुळं नागरिक सध्या हवालदिल झालेले आहेत आणि आक्रमकही होत आहेत. कारण सांगलीच्या ज्या शामरावनगर परिसरामध्ये सध्या पाण्याचे तुटवडा भासतोय, लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळं महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये हे नागरिक आता उठाव करू लागलेत. रस्ता असेल, गटारे असेल, स्वच्छता असेल, पाणी असेल, या अनेक समस्या सध्या नागरिकांना भेडसावत आहेत. सध्या आपण शामरावनगर परिसरामधील समर्थ कॉलनीमध्ये आहोत. इथं अनेक महिला भगिनी जमा झालेल्या आहेत आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, यासाठी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नक्की तुम्हाला आता समस्या आमची भेडसावत फक्त आहेत? एकच समस्या आहे की पाणी आम्हाला वेळेवर मिळू दे. मोठं प्रेशर येऊ दे, पाणी अगदी अर्धा तास पण पाणी येत नाही आणि आम्ही वेळेत येऊ दे म्हणते. कोणी घरी नसतं पाण्यासाठी, प्रत्येक जण आपापल्या कामावर जाणार, त्याच्यासाठी पाणी वेळेत येऊ दे आणि अर्धा तास जरी आलं तरी प्रेशर नाही येऊ दे. ही समस्या किती दिवसांपासूनची आहे? 6 महिने वर्ष होतं होता, वर्ष दीड वर्ष झालं, वर्ष दीड वर्ष झालं आता. फक्त पाण्याची समस्या आहे का इथं काय पाणी समस्या? झाड लोट म्हणा, घंटा गाडी म्हणा, कर सगळे घेतात आमच्याकडून अगदी व्यवस्थित. नसेल तर नोटीस येते घरी, पण सोय काही नाहीये. आजी काय सांगाल, किती वर्षांपासून, कारण 1.5-2 वर्षापूर्वी आपण याच विषयावर बोललेलो होतो, पुन्हाही तेच विषय समोर येत आहेत. बघा, वर्ष झाल्या तर हे तक्रार चालल्या एकता कॉलनीची आणि समुद्र कॉलनीची. आमचे प्रश्न मिटलेले आहे. पाईपलाईन घालून दिले मग फुटांनी आम्हाला पाणी येते, पण जर कमी आलेलं पण ह्या वेळेस पाणी अजिबातच येत नाही. मग ह्या मेल्या सगळ्या माझ्याच आहेत. हाक मारली की 12 पोत माझ्या संघ येतात. या म्हणलं काल मला पाणी नाही, मावशी काय करायचं सांगा. मग सारखं सांगतात. मग सकाळी घरी येऊन बसल्या, मला पाणी नाही काय करायचं म्हणून. म्हणताना मी बोलून घेतले हे वरपर्यंत पोहोचावं आणि ह्यांना पाणी वेळेवर मिळावं. पाणीपट्टी भरपूर घेतात का नाही, मग पाणी का देत नाहीत लोकांना. नागरिकांचं हाल व्हायला ना पाणी नाही त्यामुळं. आणि उन्हाळा आहे, पाणी काय सोय ताबडतोब तिने करायला पाहिजे. पाणी हे त्यांच्या हक्काचं आहे आणि आमचा तो हक्क आहे, ते पाणी मिळवलाच पाहिजे. नोटीस येते, पाणी बिल भरलं नाही की नोटीस येते. काय सांगाल, काय नाही, समस्या? पाण्याची समस्या आहे. पाणी जरी नाही भरलं तर लगेच कट करायला येतात. लाईट बिल भरलं नाही तरी पण कट करायला येतात. तुम्ही आमच्याकडनं सगळे कर घेताय, सगळं करताय, मग त्याप्रमाणे तुम्ही मतदानाच्या वेळी तुम्ही कसं प्रत्येक वेळी जण येऊन व्यवस्थित सांगून जाताय, तसं इतर वेळी तुम्ही का काळजी घेत नाही. आम्ही तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला. आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हीच आमची हे घ्यायला पाहिजे. पाणी व्यवस्थित यायला पाहिजे, लाईटा, रस्ता झाडायला पाहिजे, घंटा गाडी व्यवस्थित यायला पाहिजे. एवढ्या समस्या आणखी काय किती वर्षांपासून हे समस्या तुम्हाला? 1.5-2 वर्ष होत आली. त्यामुळं पाण्याची समस्या भरपूर आहे. आणि आताची जी नगरसेवक आहेत ना, ते कामाचे आहेत. काय 4 नगरसेवक जे निवडत आम्ही, ते 4 जे आले ते कामाचे आहेत, काम करतात. त्यांच्या पाठीमागे मग आम्ही ठामपणे उभं राहू. फक्त आम्हाला पाण्याचे समर्थ कॉलनीमध्ये काय अडचण आहे ती दखल लवकर घ्यावी आणि लवकर त्यांना पाण्याचा प्रश्न मिटून टाकावा. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसमोर कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं या लोकांना सध्या पाण्याची समस्या भेडसावते आणि ते पुरेसा पाणी पुरवठा मिळावा, स्वच्छता व्हावी, घंटागाडी वेळेवर यावी, अशा तऱ्हेची मागणी होते. आपल्याबरोबर आणखी एक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय मामा नक्की? ज्यावेळी पाणी सकाळी 6:45ला 7:30ला बंद करतात, पाणी कमी प्रेशर नसतं. 7:30ला म्हणजे 7:30ला पाण्याचं मिळतच नाही या भागात. आणि साहेब ज्यावेळी आलते निवडणुकीला, तुमची समस्या मी ताबडतोब मिटवतो. तेवढंच आमची मागणी आहे की पाणी आम्हाला वेळेवर मिळावं, बाकी काही नाही. तेवढीच आमची मागणी आहे. किती वर्षांपासून पाणी? 1.5-2 वर्ष झाले आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम. काय पाईप मध्ये गाळ असेल तेव्हा काय असेल ते काढून आम्हाला निसरा करून पाणी व्यवस्थित मिळावं, हीच आमची मागणी आहे. नक्कीच या जी पाण्याची जी समस्या आहे ती ताबडतोब पूर्ण झाली पाहिजे. आणि जर या पाईप मध्ये कचरा अडकलेला असेल, गाळ साचलेला असेल, तर तो क्लीन करावा आणि पुरेसा आणि ज्यादा प्रेशरनं पाणी पुरवठा व्हावा, अशा तऱ्हेची मागणी इथल्या स्थानिक नागरिकांकडून होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.